नमस्कार. पालक म्हणून आपल्या मुलाला नाही म्हणणं हे कदाचित सगळ्यात कठीण कामांपैकी एक असेल, नाही का? पण जर असं सांगितलं की हेच नाही म्हणणं त्यांच्या चांगल्यासाठी, त्यांच्या भल्यासाठी आवश्यक आहे तर? चला तर मग आजच्या या विश्लेषणात आपण याच महत्त्वाच्या विषयावर जरा सविस्तर बोलूया. हा प्रश्न अनेक पालकांना सतावतो, नाही का? की मुलाला नाही म्हटल्याने त्याच्या मनावर काही वाईट परिणाम तर होणार नाही ना? त्याच्या विकासात काही अडथळा येईल का? आणि खरं सांगायचं तर ही खूपच सामान्य चिंता आहे. म्हणजे बघा, एका बाजूला भीती वाटते की नाही म्हटल्याने आपलं मूल दुःखी होईल किंवा कदाचित आपल्यापासून दुरावलं जाईल. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, तज्ज्ञांच्या मते सत्य याच्या अगदी उलट आहे. मुलांच्या निरोगी आणि संतुलित वाढीसाठी नाही हा शब्द खरंच खूप महत्त्वाचा आहे. तर मग नाही म्हणणं इतकं महत्त्वाचं का आहे? तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फायदा आहे शिस्त. आणि हीच शिस्त पुढे जाऊन त्यांच्यामध्ये जबाबदारीचा एक भक्कम पाया रचते. हे लक्षात घ्या की कोणतंही मूल जन्मतःच आत्मनियंत्रण घेऊन येत नाही. ही क्षमता त्यांना शिकवावी लागते. आणि इथेच अगदी याच ठिकाणी नाही या शब्दाची भूमिका सुरू होते. म्हणजे जेव्हा पालक नाही म्हणतात ना, तेव्हा नकळतपणे ते मुलांना काही खूप महत्त्वाच्या गोष्टी शिकवत असतात. यातूनच मुलांना नियम काय असतात, मर्यादा काय असतात आणि बरोबर चूक यातला फरक काय आहे हे हळूहळू कळायला लागतं. आता दुसरा फायदा तो म्हणजे संरक्षण. म्हणजे नाही हा शब्द फक्त बंधनं घालत नाही, तर तो मुलांसाठी अक्षरशः एका संरक्षणाचं कवच, एका प्रेमळ ढालीसारखं काम करतो. हे बघा, लहान मुलांना त्यांच्या कमी अनुभवामुळे धोक्याची जाणीव नसतेच. त्यांच्यासाठी काय सुरक्षित आहे आणि काय नाही हे ओळखणं त्यांना जमत नाही. आणि बरोबर इथेच पालकांची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. जरा विचार करून बघा, सतत टीव्ही पाहण्याचा हट्ट, रोज जंक फूड खायला हवं ही इच्छा, किंवा काहीतरी धोकादायक करण्याचा प्रयत्न. अशा वेळी पालकांचा एक नाही हा शब्द मुलांचं नकळत होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण करतो. आणि खरं तर हेच तर प्रेम व्यक्त करणं आहे, नाही का? आता तिसरा फायदा, आणि हा खूप दूरगामी परिणाम करणार आहे. नाही ऐकल्यामुळे मुलांमध्ये भावनिक लवचिकता वाढते. हे त्यांना खऱ्या जगासाठी तयार करतं. असं जग जिथे प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीला हो म्हटलं जात नाही. कल्पना करा, ज्या मुलांचा प्रत्येक हट्ट पुरवला जातो त्यांना मोठा झाल्यावर निराशा, नकार किंवा अपयश पचवणं खूपच जड जातं. अगदी साधं आहे, त्यांना नकार ऐकण्याची सवयच नसते. याच्या उलट जेव्हा मुलं नाही ऐकतात तेव्हा त्यांच्यात संयम वाढतो. भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता वाढते. एखादी गोष्ट मिळाली नाही तर मग काय करायचं त्यावर दुसरा उपाय शोधण्याची वृत्ती, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल, हे त्यांच्यात आपोआप विकसित होतं. मला माहितीये, नाही म्हणताना अनेक पालकांना खूप अपराधी वाटतं. असं वाटतं की अरे, आपण खूप कठोर वागतोय का? पण खरं सांगू, नाही म्हणण्याचा अर्थ प्रेम कमी आहे असं अजिबात होत नाही. याचा खरा अर्थ हा आहे की तुम्हाला त्यांच्या भविष्याबद्दल काळजी आहे. तुम्ही त्यांचे लाड नाही तर त्यांना योग्य मार्गदर्शन करत आहात. बरं, नाही का म्हणायचं हे तर आता आपल्या लक्षात आलंय. पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ते योग्य पद्धतीने कसं म्हणावं, असं की त्याचा सकारात्मक परिणाम होईल. चला आता तेच बघूया. यासाठी ना फक्त 4 सोपी सूत्र लक्षात ठेवा. 1. दृढ राहा, पण प्रेमळपणे. दुसरं, कारण सांगताना ते थोडक्यात आणि स्पष्ट सांगा, जास्त फापट पसारा नको. तिसरं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, नाही म्हटल्याबद्दल अपराधी भावना बाळगू नका. आणि चौथं, आपल्या निर्णयावर ठाम राहा, म्हणजे नेहमी सुसंगत राहा. उदाहरणार्थ, तुम्ही असं म्हणू शकता की मला माहिती आहे की तुला हे हवंय, पण बाळा, माझं उत्तर नाहीये आणि त्याचं कारण हे आहे की. बघा, असं बोलल्यामुळे काय होतं, तुम्ही सहानुभूतीही दाखवता आणि त्याच वेळी तुमच्या निर्णयावर ठामही राहता. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय आहे? महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की पालक म्हणून आज दिलेला प्रत्येक नाही हा मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेली एक गुंतवणूक आहे, एक इन्व्हेस्टमेंट आहे. तो त्यांच्या भविष्यातील योग्य निर्णयांसाठी एक भक्कम पाया तयार करतो. आणि जाता जाता एक प्रश्न, पालक म्हणून नाही म्हणणं आपल्याला इतकं आव्हानात्मक का वाटतं? यावर आपण सगळ्यांनी नक्की विचार करायला हवा.